तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव घ्या आपुला तो एक देव घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या करुणी घ्या आपुला तो
देव करुणी घ्यावा हा पुरा तोही एक देव करुणी घ्यावा तिने विने जीवा सुख नोहे तिने विने जीवा सुख नोहे सुख
करुणे घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान तरुण तुलसीमाला कंदरम कुंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरीय ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं संगतं पुण्यं सराविषितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेणे विणजीवा सुख नोहे एरती माईकी दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान कीर्तन सेवेचा योग कैलासवासी सुंदरबाई किसन हिरे यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचा मुलगा रामभाऊ किसन हिरे मुलगी सौ सुशीलाबाई रघुनाथ शेळके सौ आवडाबाई नामदेव मते सौ चहाबाई भास्कर आहेर सौ मंगलबाई शिवाजी तळेकर मुलगी जावई का इथं समस्त हिरे परिवार उपस्थित सर्व महाराज मंडळी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तळेकर दत्तात्रय महाराज खेर्डेकर संतोष महाराज भौरीकर नंदू महाराज बालूरकर गायक वृंद रविदास महाराज जगदाळे या ठिकाणी दत्तात्रय महाराज करवंडीकर मयूर महाराज मस्के नामदेव महाराज तळेकर रामभाऊ महाराज सरला बेट्स मृदंगवादक समाधान महाराज करेकर उपस्थित सर्व मान्यवर हिरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक भौरीकर ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद कैलासवासी सुंदरबाई किसन हिरे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण करूया. थोडा वेळ सेवा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धादी विधी केले जातात. कशा करता करायचे बरं? तर अलीकडे तर्कवादी समाज आहेत. एक विचार का महाराज तुम्ही घरात आघाडी टाकली त्यांना कसं काय मिळेल? ती वरच्या मधल्यावर जेवायला बसलं आणि खालच्या मधल्यावर ताट वाढलं तुम्हाला जेवता येईल का? मग तुम्ही घरात आघाडी टाकली आणि त्यांना मिळाली म्हणजे काही तुमच्या पोथ्यापूर्ण सांगतात, काही लोक करतात. आजचे विज्ञानवादी लोक आहेत. बघा व्यवहार कुठं घडतो? जिथं कुठंतरी समानता असेल तिथे व्यवहार घडतो. जसं एक व्यावहारिक सत्ता आहे. स्वप्नामध्ये जो अनुभव आहे तो प्रातिभासिक सत्तेतला आहे. तीन प्रकारच्या सत्तामध्ये व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता, परमार्थिक सत्ता. स्वप्नामध्ये जे आपण पाहतो ते प्रातिभासिक सत्ता आहेत. त्याचा व्यवहारचे काही संबंध येत नाही. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये लॉटरी लागली 5 कोटी रुपयाची. आपण कमी आकडे कसं सांगा, आपण कुठं कशी देऊन द्यायची? 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. त्यांनी बंगला घेतला, 2-4 एकर जमीन घेतली, बागायत जमीन घेतली. त्याला वाटलं बरं दरिद्रीच गेली. आणि
तेवढ्यात पत्नी हाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवस वर आलायत. डोळे उघडून पाहतो मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर पडलेला. मग स्वप्नातले 5 कोटी गेले कुठं? जागृत अवस्थेत उपयोगी नाही आले महाराज. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी झाला. बघा, स्वप्नात भिकारी राजे होतात, राजे भिकारी होतात. स्वप्न आहे ते. स्वप्नात जनक भिकारी झाला. जनकाला खूप भूक लागली. जनक भिक्षा मागू लागला. कोणी भिक्षाच देईना. भूक तर लागली, भिक्षा मिळेल, लागला रडायला. स्वप्न एवढं तीव्र होतं की प्रत्यक्ष राजाचा रडण्याचा आवाज बाहेर यायला लागला. बाहेर जो सेवक होता, शिपाई होता, तो पळत आला. त्यांनी पाहिलं राजा का रडतोय. पाहिलं राजा झोपल्यान झोपेत रडतोय. त्यांनी राजाला उठवलं. जनकाने डोळे उघडून पाहिलं तर राज महालात झोपलेलं आहे. जनक म्हणला, मी इथं कुठं आलो? म्हणजे तुम्ही इथंच झोपले होते महाराज. दुसऱ्या दिवशी जनकाने सभा घेतली आणि सभेमध्ये प्रश्न विचारला. रात्री झोपेत मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी भिकारी झालो होतो. मला भूक लागली होती. कोणी भिक्षा देत नव्हतं. मी रडत होतो. तोही एक माझा एक अनुभव आहे. आणि आता मी राजा असल्याचा अनुभव घेतोय. मग मी स्वप्नात भिकारी होतो ते सत्य आहे का, आता राजा आहे हे सत्य आहे? असा प्रश्न जनकाने सभेत विद्वानांना विचारला. अष्टावक्र महाराजांनी उत्तर दिलं, राजा, तू स्वप्नामध्ये भिकारी होता ते सत्य नाही, आणि आता राजा आहे हे देखील सत्य नाही. मग सत्य काय? सांगितलं, मी स्वप्नात भिकारी होतो म्हणणारा आणि आता मी राजा आहे असं म्हणणारा या शरीरापासून भिन्न आहे, त्याला आत्मा म्हणतात, तो सत्य आहे. मग हे दोन्ही अनुभव सत्य नाही. मी आता राजा आहे हे म्हणतो, हाही अनुभव सत्य नाही. हे आहे पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये जगत सत्य राहत नाही. पण प्रातिभासिक सत्ता आहे स्वप्नातली प्रातिभासिक सत्ता. बघा, व्यावहारिक सत्ता पारमार्थिक सत्तेत सत्य राहत नाही. प्रातिभासिक सत्ता व्यावहारिक सत्तेत सत्य राहत नाही. सत्ता भिन्न, व्यवहार घडत नाही. राजा होता, खायला काही कमी नव्हतं, पण या प्रत्यक्ष असणारे जे काही कोणी आचार्य असतील, स्वयंपाक करणारे असतील, ते स्वप्नातल्या भुकेच्या उपयोगी आले नाही. स्वप्नात तर कोणी भिक्षाही दिली नाही. किंवा एक उदाहरण सांगेल. विचारसागरामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. एक राजा असा स्वप्नात दरिद्री झाला, वनावनात भटकू लागला, त्याला कोल्हा डसला, वेदना व्हायला लागल्या. तो एका वैद्याकडे गेला. वैद्याने सांगितलं, औषध माझ्याकडे आहे, परंतु औषधाचे पैसे द्यावे लागतील, फुकट नाही मिळणार. तो म्हणला, हो मी गरीब आहेत. गरीब श्रीमंताचा काय संबंध आहे? औषध फुकट मिळत असतं का? त्याला पैसा लागतो. औषध तयार करण्याकरता मजुरी लागते. इकून तिकून जंगलातून काष्ट गोळा करावा लागतात. फुकट मी कोणाला देत नाही. तो म्हणला, पण एखाद्या मोठ्या माणसाकडून 2 पैसे जास्त घे. पण तू मला कशाला सांगतो कोणाकोण जास्त घे कमी घे? तुझ्याकडे पैसे असेल तर ये, नसेल जा. त्या वैद्याने काही याला औषध दिलं नाही. हा रडत बसला. वेदना फार होत होत्या. रडायला लागला. काय स्वार्थी लोक आहेत हो. मोठे मोठे लोक पैसे देत नाही, बुडवतात. त्यांना काही म्हणू शकत नाही. हे लोक गरीबाला दिलं काही बिघडलं का? काय जग स्वार्थी. रडायला लागला. त्याला एक महात्मा भेटलाय. त्या महात्मा विचारतात, बाबा का रडतोस? अहो म्हणले, महाराज बघा, हे कोल्याने दंश केल्यामुळे फार वेदना होत आहेत, जखम झाली आहेत. एका वैद्याकडे गेलो, त्याने औषध पण दिलं नाही. साधून सांगितलं, काही काळजी करू नको, मी देतो औषध. त्या साधूने झोळीतलं औषध काढलं आणि त्याला लावायला जखमेला. जखमेला औषध लावल्यानंतर जखम आपोआप बरी झाली आणि तो फ्रेश झाला. अगदी वेदना थांबल्या. तेवढ्यात जाग आली.
जाग आली तर राजमाला झोपलेला होता. हाक मारली तर 100 वैद्य हात जोडून उभे आहेत ना हो. पण जागृत अवस्थेतला एकही वैद्य स्वप्नातल्या कोल्ह्याच्या उपयोगी नाही आला. मग स्वप्नातल्या कोल्ह्याच्या उपयोगी कोणाला? स्वप्नातला साधू उपयोगी आला. बघा, स्वप्नातल्या वेदना शांत करण्याकरता स्वप्नातलाच साधू उपयोगी आला. जागृत अवस्थेतले वैद्य उपयोगी आले नाही. कारण स्वप्नामध्ये आहे प्रातिभासिक सत्ता आणि जागृत अवस्थेत आहे व्यावहारिक सत्ता. दोन्ही सत्ता वेगवेगळ्या असल्यामुळं त्यात व्यवहार घडत नाही. सत्तेमध्ये भिन्नता असेल तर व्यवहार घडत नसतो. मग आता मनुष्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर आता त्याला शरीरच राहिलं नाही आणि त्याला तुम्ही पिंडदान रूपाने जेव्हा तुम्ही आघाडी त्याला टाकीत असाल तर ते त्यांच्यापर्यंत जाणार कशी? कारण हे व्यावहारिक सत्तेत व्यवहार दृष्टिकोनातून त्यांना अर्पण करणार आणि तो आता व्यावहारिक सत्तेत राहिलाच नाही आहेत. त्याला स्थूल देह नाही आहेत. मग हा व्यवहार घडू शकत नाही. मग आपण हे कशा करता करतो? तर त्याचं एक वैज्ञानिक कारण मी सांगतो. शास्त्रीय जागेवर अलीकडचा काळ जरा विज्ञानवादी आहे. जिथं समानता आहे तिथे व्यवहार घडतोय सत्य आहे ना. एखादा पदार्थाचा अग्नीशी जेव्हा संयोग होतो त्यावेळेला काय घडतं? उदाहरण सांगतो मी, लक्ष देण्याकरता. इथं विस्तो आणला आणि त्या विस्तवावर जर लवंगी मिरची टाकली काय होईल? काय होईल? ठसका लागेल ना. म्हणजे काय झालं? 2 ग्रॅमची मिरची 100 लोकांच्या नाकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? अग्नीने केलं. म्हणजे अग्नीच्या संयोगाने त्या पदार्थामध्ये असणारे जे सूक्ष्म तत्व आहे ते पदार्थांपासून पृथक करून ते वातावरणात पसरण्याचं काम अग्नीने केलं आणि वायूद्वारे ते नाकापर्यंत आलं. याला ठसका बसला. इथं जी प्रक्रिया घडली अग्नीच्या संयोगाने त्यातलं सूक्ष्म तत्व त्यापासून बाजूला झालं. म्हणजे घनरूप असणारा पदार्थ वायुरूप बनवण्याचं काम अग्नीद्वारे घडलं. ती मिरची घनरूप होती पण अग्नीत टाकल्यानंतर ती वायुरूप बनली आणि वायुरूप बनल्यामुळं ती 100 लोकांपर्यंत पोहोचली. 100 लोकांना ठसका लागला. म्हणजे घनरूप पदार्थाला वायुरूप बनवण्याचं कार्य अग्नी करतो. मग आपण आघाडी टाकतो त्याच्यामध्ये जो पदार्थ आपण टाकला तो अग्नीच्या संयोगाने वायुरूप झाला आणि शास्त्रकारांनी पितरांचं शरीर हे वायू प्रधान मानलेलं आहे. बघा, मनुष्याचं शरीर हे पृथ्वी प्रधान असतं, देवतांचं शरीर हे अग्नी प्रधान असतं आणि पितरांचं शरीर हे वायू प्रधान असतं. मग आता वायुप्रधान शरीराला प्राप्त होण्याकरता तो पदार्थ अग्नीच्या संयोगाने वायुरूप बनवला आणि वायुरूप बनवल्यामुळं तिथं समान सत्ता आली आणि जिथं समान सत्ता असेल तिथं व्यवहार घडू शकतो. म्हणून आपण केलेलं पिंडदान हे पितर स्वीकारू शकतात. त्यातलं हे वैज्ञानिक कारण आहेत. आणि म्हणून आणखी दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कोणी शास्त्र मानेल न मानेल परंतु एवढं तर आपण मानतोय, ज्या मात्या पित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक ते माध्यम आहेत. या निमित्ताने आपण श्राद्धादी कार्य करतो. कारण आपली कृतज्ञ संस्कृती आहे. आपण सूर्याला निरंजनीने ओवाळतो. आता एवढा प्रकाश देणारा सूर्य त्याला निरंजनीने ओवाळण्याची काय गरज आहे? त्याला गरज नाही आहे. पण कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. एखादा भिक्षुक जेव्हा आपल्या द्वारामध्ये येतो आणि आपण त्या भिक्षुकाला काही धान्य देतो, तो भिक्षुक काय करतो? आपल्या झोळीतले 4 दाणे परत आपल्या पात्रात टाकतो. त्या 4 दाण्याची आपल्या गरज आहे का? नाही आहे. जो दाता आहे ज्याने त्या भिक्षुकाला दान दिलेलं आहे त्याला परत 4 दाण्यांची काय गरज आहे? तरी भिक्षुक 4 दाणे परत करतो. हे कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं. सूर्याला निरंजनीने ओवाळणं हे सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे. भगवंताची आपण पूजा करतो, भगवंताला आपल्या पूजेची गरज नाही आहे. परंतु ज्या परमेश्वराने हे संपूर्ण विश्वसृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराच्या कृपेने आपण सर्व काही जीवन व्यतीत करतो, त्या परमेश्वराची कृतज्ञता पूजेच्या रूपाने आपण व्यक्त करतो.
तसं श्राद्धादी विधीच्या निमित्ताने आपण आपल्या पितरांच्या ऋणातून तर मुक्त होऊ शकत नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करतो, हे त्याचं एक माध्यम असतं. असो, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा आहेत. अभंग तुकोबारायांचा आहेत. तुकोबारायांनी या जगाकडे जेव्हा दृष्टिक्षेप केला तेव्हा त्यांच्या एक लक्षात आलं की प्रत्येक मनुष्य अविश्रांत दुःख भोगताना दिसतंय. अपेक्षा सुखाची प्रत्येक मनुष्य करतो, दुःख व्हावं अशी कोणाला इच्छा कधीच नसते. बर का, आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं का एखाद्या माणसाने देवाला नवस केला, देवा मला खरूच होऊ दे, मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे, मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी कोणीही इच्छा करीत नाही. कारण दुःख हा जीवाचा स्वभावच नाही आहे. दुःख हे आगंतुक आलेलं आहे आणि सुख हा मूळ स्वभाव आहे. सुख स्वरूपतः आहे आणि दुःख आगंतुक आलेलं आहे. जे स्वरूपतः असतं ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलं ते जावं वाटतं. बरं का, उदाहरणार्थ, पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा कितीही वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो. हा फरक आहे का नाही? मुलगा चुकीचं वागतोय, वाईट वागतोय, व्यसनाधीन आहेत, तरी पण तो राहावा वाटतो. पाहुणा चांगला आहे पण घरातून जावा वाटतो. कारण पाहुणा बाहेरून आलाय म्हणून जावा वाटतो, मुलगा घरातला आहे म्हणून राहावं वाटतं. तसं दुःख बाहेरून आलंय म्हणून दुःख जावं वाटतं. सुख घरातलं आहे म्हणजे स्वरूपतः आहे म्हणून सुख राहावं वाटतं. जे स्वरूपतः असतं ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलं ते जावं वाटतं. एक पाहुणा गेला एका माणसाकडं, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी प्रेम टिकून ठेवायचं असेल त्याने जास्त दिवस राहू नये. बरं, खेड्यातली गोष्ट वेगळी आहे. शहरामध्ये माणसं सांभाळणं फार अवघड असतं. भाड्याची खोली, त्या खोलीचं भाडं, लाईट बिल, पाण्याचं बिल, खाण्यापिण्याचा खर्च, मुलांचा सगळं बजेट ठरलेलं असतं. कारण पगार ठरलेला आहे आणि तेवढ्या पगारात ते बजेट बसवायचं आहे. मध्येच कोणी याला महिनाभर राहिलं ते सगळं बिघडतं ना त्यांचं नियोजन. शहरामध्ये महिना झालं तरी पाहुणा जायला तयार नाही. दोघं पती पत्नी विचार केला, करायचं काय आता? पाहुणे तर गेलं पाहिजे म्हणतं तरी आहे ना. हा संध्याकाळी घरी आला, पत्नीला विचारलं, कपाट उघडलं, या कपाटामध्ये मी काल 2 लाख रुपये ठेवले, कुठे गेले पैसे? पत्नी म्हणले, मला काय माहिती तुम्ही ठेवले. मग काय बाहेरच्या आले होतं का? कुठे गेले पैसे म्हणले. दोघांनी भांडणं करायला सुरुवात केली. यांनी काठी घेतली, असा पत्नीला बदलायला सुरुवात केली. तिने अगोदरच भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. तिने पाठीला उशी बांधून ठेवली, काठीनं बदलवतोय, सांग पैसे कुठे गेले? ती लागली मोठ्याने रडायला. पाहुण्याला वाटलं घरात मीच होतो, आता आपलं नाव येतं का काय? पाहुण्याने बॅग भरायला सुरुवात केली. पाहुण्याने बॅग भरली, त्यांचं दोघांचं चालू आहे. हा काठी मारतोय ती रडती आहेत. पाहुणा जेव्हा घराच्या बाहेर निघाला आणि तिने खिडकीतून पाहिलं पाहुण्याला जाताना, लागली मोठ्याने हसायला. तिला, मी काय खरोखर रडत होते का? मी रडण्याचं सोंगच केलं. हा म्हणला, मी तर कोण तुला खरोखर मारित होतो, मी मारण्याचं सोंग केलं. तर दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्याने ऐकली. पाहुण्या परत घरात येऊन उभा राहिला, मी काय खरोखर गेलो का? मी जाण्याचं सोंगच केलं. काही लोक असे चिवट असतात महाराज. आता या ठिकाणी आपल्याला यातून एकच विचार घ्यायचे आहे की पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी जावा वाटतो, कारण तो बाहेरून आलाय. मुलगा वाईट वागत असला तरी घरातच राहावं वाटतं, कारण तो घरातला आहे. तसं
सुख जीवाचं खरं स्वरूप आहेत, आनंद जीवाचं खरं स्वरूप आहेत. आणि मग सुख राहावं वाटतं, दुःख बाहेरून आलं दुःखच जावं वाटतं. किंवा आणखी सोपं उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. सायळ नावाचा एक प्राणी असतो, त्याच्या अंगाला काटे असतात. विताविताचे फुटाफुटाचे मोठे मोठे काटे त्या सायळीच्या अंगाला असतात. पण ते अंगाचे असल्यामुळे राहावे वाटतात. पण चालता चालता पायात जर बोरीचा काटा मोडला तर तो मात्र जावा वाटतो. बोरीचा काटा पायात टोचला तर तो जावा वाटतो, पण अंगाचे काटे राहावे वाटतात. मग हे काटे आणि तोही काटा, पण तो हे काटे अंगाचे आहेत म्हणून राहावे वाटतात, आणि तो बाहेरून आणून जावा वाटतो. आणि म्हणून दुःख व्हावं अशी कोणी इच्छा करीत नाही. सुख जीवाचा खरा स्वभाव आहे. म्हणून देवाला कोणी दुःख मागत नाही. पण कोणीच दुःख मागत नाही का? काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमद भागवतामध्ये दुःख मागितल्याचे 2 उदाहरणं आहेत. एक आहे नवम स्कंदामध्ये रंती देवाचं उदाहरण आहे, आणि एक उदाहरण आहे प्रथम स्कंदामध्ये कुंतीचं. कुंतीने भगवंतला दुःख मागितलं होतं. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. मग कोणी दुःख मागतच नाही असं म्हणावं तर मग दुःख मागितल्याचे उदाहरण तर पाहायला मिळतात. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये कुंतीने जे भगवंताची स्तुती केलेली ती बघा. 25 श्लोकांमध्ये स्तुती केलेली आहे. कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडव विजयी झालेत, आणि भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. भगवान रथारूढ झालेत. त्यावेळेस कुंती हात जोडून उभी आहेत, आणि कुंतीने भगवंताची स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे वसुदेव नंदन कृष्ण, देवकी नंदन कृष्ण, नंद गोपकुमार. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च. यातला भाव सांगतो. जेव्हा कृष्ण द्वारकेला जाण्याकरता निघाला, कुंतीचे नेत्र सजल झालेले आहेत. कुंती म्हणली, कृष्णा तू सोडून चाललास ना मला. दुर्जनाच्या संयोगात दुःख असतं आणि सज्जनाच्या वियोगात दुःख असतं. बरं का, सज्जन जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा दुःख होतं. भगवान द्वारकेला निघाले, कुंतीला दुःख झालं. कुंतीची इच्छा भगवंतानी अजूनही राहावं इथंच, पण भगवंताच्या काही जबाबदारी आणि काम संपलं. आता पांडव विजयी झालेत. कुंती म्हणले जा. कधी कधी प्रेमात उलटी भाषा असते बरं का. खा खा आमचे शेकोंड खा, देऊ का आणखी. खाणाऱ्यानं समजून घेता आवरलं पाहिजे. तसं कुंती म्हणले जा जा, कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील जा. अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला त्या वसुदेवाकरता तू थांबला नाहीस कृष्णा. वसुदेवाला विवश केलं रात्री 12 वाजता गोकुळात घेऊन जाण्याकरता. अरे ज्या देवकीने तुला 9 महिने गर्भात सांभाळलं त्या देवकी करताही तू थांबला नाही. रात्री अंधारात ते देवकी तुझं मुख देखील पाहू शकली नाही. तू गोकुळात निघून गेलास, आणि गोकुळात गेल्यानंतर तरी गोकुळात राहावं ना 1 दिवस. गोकुळाचा त्याग करून निघून गेलास. ज्या यशोदेने नंदानीतलं सांभाळलं, एवढा तुझ्याकरता त्रास सहन केला, 1 दिवस नंद यशोदेचा त्याग करून तू मथुरेला निघून गेला. तुझा एक स्वभाव आहे. हरी तू निष्ठुर निर्गुण, हरी तू निष्ठुर हरि तू निष्ठुर निर्गुण हरि तू निष्ठुर नसती माया बहु कठीण, नसती माया बहु कठीण, नसती माया बहु कठीण नसती माया बहु कठीण. नोहे तेची
कृष्णा तो निष्ठुर आहेस. वसुदेवाचा विचार केला नाही, देवकीचा विचार केला नाही. नंद गोपकुमाराय, नंद गोपीचा यशोदेचा विचार केला नाही. आठवण करून देत आहेत, गोविंदाय नमो नमः असं तुला माझं वंदन आहे. त्या वंदनामध्ये ती कुंती कृष्णाला या सर्व गोष्टींचा विचार आणि निर्णय सांगत आहे की कृष्णा असा तुझा स्वभाव आहे, जा. असं म्हटलं कृष्णाला खालीच उतरावं लागलं. महाराज, प्रेमाची भाषा उलटी असते कधी. प्रेमामध्ये बघा, प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात, ज्ञानामध्ये शब्द अर्थपूर्ण असतात. ज्ञानात शब्दाचा अर्थाचा विचार करायचा असतो आणि प्रेमामध्ये शब्दाच्या भावाचा विचार करायचा असतो. म्हणून प्रेमामध्ये शब्दही भावपूर्ण असतात. या शब्दातून कुंतीचा भाव व्यक्त होतो. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रे. तू कमळासारखं कोमल आहेस. बघा, भगवंताच्या प्रत्येक अवयवाचा कमळाशी संबंध जोडला जातो. कर कमल, मुख कमल, नेत्र कमल. कारण कमल हे परमात्म्याचं स्वरूप आहे. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. भगवंताच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं आणि त्या कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणजे कमळ ह्या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून प्रत्येक अवयवाशी कमळाचा संबंध जोडला जातो. कुंती देखील नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रे. पण कृष्ण, तू कमळासारखा कोमल आहेस, पण तू जेव्हा त्याग करतो तेव्हा वज्रासारखा कठोर वाटतोस. कारण आज तू आम्हाला वज्रासारखा कठोर दिसतोय. वज्रादपि कठोराने मृदुनी कुसुमादपि. तू जेव्हा मृदू वाटतो तेव्हा कुसुमासारखा, फुलासारखा मृदू वाटतो, आणि कठोर वाटतो तेव्हा वज्रादपि कठोराने वज्रासारखा कठोर वाटतोस. आणि म्हणून कुंतीने सांगितलं, आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, पण आज मी मागते तुला. कारण ज्या ज्या वेळेला संकट आलं तेव्हा तू धावून आलास, आणि सुखाच्या वेळेला तू निघून चाललायस. पांडवांच्या जीवनाचा विचार करा. जेव्हा जेव्हा पांडवांवर संकट आले तू धावून आलास ना. पहा, ते पांडव अखंड वनवासे प्रेत्या देवासी आठवते. तुला त्यांनी सोडलं नाही पांडवांनी, परंतु तू जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तू धावून आलास. भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, तू वाचवलंस. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तू वाचवलंस. अनेक संकट आले. एक एवढं मोठं संकट आलं की भर सभेमध्ये दुःशासनाने द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाच्या आदेशावरून. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसलेले होते. द्रौपदी तुझा धावा करीत होती. कौरवी पांचाली सभे माझी आलेली. हो, वज्रे हरले वज्रे कैची झाली माऊली. हो, वज्रे हरले वज्रे कैची झाली माऊली. माझी
केला. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्टि करत बलजरी, दृष्टि करत बलजरी. दुष्ट करत बलजरी, लाज रखो तुम मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. हे प्रभु, मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बल जोरी. हाक मारले. द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली, धावत्वा घातली गजेंद्रास. तू धावून आलास कृष्णा. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा धावून आलास, आणि आता पांडव विजयी झाले आणि तू निघून चाललास. म्हणजे तू सुखात निघून जातो, दुःखात धावून येतोस. मग ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय, ज्या सुखातून तू निघून जातोस ते सुख मला नकोय. विपदो नैव विपदः संपदो नैव संपद, विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती म्हणेल त्याला मी विपत्ती म्हणत नाही, जगत ज्याला संपत्ती म्हणेल त्याला मी संपत्ती म्हणत नाही. विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. आणि म्हणून दुःखात जर तू धावून येत असशील तर मला ते दुःख हवंय ज्या दुःखात तू धावून येतोस, आणि ते सुख मला नकोय ज्या सुखात तू निघून जातोस. म्हणून विपदः संतो न शाश्वत, तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवतो दर्शनम. दीनानाथुक हरण देव, दीनानाथुक हरण देव, संकटायितकारी. दीनानाथुक हरण देव, दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, संकटहरे. दीनदुःख हरण देव, दीनानाथुक हरण देव, दीनानाथुक हरण देव, संकटायितकारी. दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, संकटहितकारी. दीनदुःख हरण देव. जाने लगे न राधा, जाने लगे न राधा, इनमें कहो कौन साधु, इनमें कहो कौन साधु. पंछी को पर बढ़ा दे, पंछी को पर बढ़ा दे, कनिकाजी राजे. दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, संकटहितकारी. दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, संकटहितकारी. दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव, दीनदुःख हरण देव. दिनाचं दुःख हरण करणारा तू आहेस. अजामिळ गीत व्याध, अजामिळाचा उद्धार केला. जटायूचा उद्धार केला. जरा व्याधाचा उद्धार केला. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा धावून आलास. आणि हो आज सुखात तू निघून चालले म्हणून मला नको हे सुख. विपदः संतो न शाश्वत, तत्र तत्र जगद्गुरो
भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भवत दर्शन. मग कुंतीने दुःख मागितलं, मग कोणी दुःख मागतच नाही असं कसं म्हणू शकतो? मग कुंतीने दुःख का मागितलं? दुःखात तू धावून येतोस आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं. याचा अर्थ सुखाकरिता दुःख मागितलं, दुःखाकरिता दुःख मागितलेलं नाही. कुंतीच्या दुःख मागण्यात सुद्धा दुःखाची अपेक्षा नाहीये. कुंतीच्या दुःख मागण्यात सुद्धा अपेक्षा सुखाची आहे, कारण दुःखात तू धावून येतोस आणि तू आला म्हणजे सुख होतं. याचा अर्थ कुंतीने देखील दुःख मागितलेलं नाही, दुःखाच्या माध्यमातून सुख मागितलेलं आहे. दुःख कोणी मागतच नाही हेच सिद्ध होतं. आणि म्हणून तुकोबाऱ्यास सांगता, अरे बाबा, तू अविश्रांत तुझ्या जीवनात दुःख बघतोयस ना, जन्मापासून दुःखच भोगीत आलेलं आहे, इच्छा तर सुखाची करतोय, पण तर ते मिळत का नाही याचं कारण जिथं आहे तिथं तू शोधित नाही आहेस. मग तुला जर सुख हवं असेल ना, तर त्या परमात्म्याला तू आपलं सखर असं प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी करुणी घ्यावा. घ्यावा. आपुला तो देव करुणी घ्यावा. आपुला तो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जेव्हा सुख नये. इच्छा सुखाची करतोय, भोगतोय, दुःखातला हवंय का सुख? तो आपुला तो एक देव करून घ्यावा. त्या परमात्म्याला तुला आपलंसं करावं लागेल, कारण सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो सुख हवं असेल. समाधान कुठे आहे? समाधान हॉटेलात नाही. या हॉटेलचं नाव तो समाधान हॉटेल. इथं शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल. 2-4 माळकरी चला म्हणले, शुद्ध शाकाहारी आहे. सकाळी सकाळी भजे तळायला सुरुवात केली. भजे तळता तळता कढईत उंदराने उडी मारली, शेपूट धरून दिलं फेकून, पुन्हा त्यात गरमागरम भजे, शुद्ध शाकाहारी. हॉटेलच्या किचन मध्ये दंपा काय काय असतं. गेले 4-2 माळकरी होते, शुद्ध शाकाहारी आहे, सापडून भजे खाल्ले, 500 रुपये बिल झालं, पैसे कोणाकडेच नाही. लागले एकमेकडे पाहिला, याला हा दिल त्याला तो दिल, कशाला कोणी घातला विना, हॉटेल मला मला पैसे. त्याच्यामध्ये एक म्हणलं मी आणून देतो नाही, तुमचा कोट काढून ठेवा, पैसे आणून द्या, मग कोट घेऊन जा. पण एक म्हणलं हॉटेल तर समाधान आहे, हो पैसे दिले तर समाधान. समाधान हॉटेलात मिळालं का? समाधान कुठे आहेत? संसारात आहे का समाधान? समाधान दाखवतात लोक. एकदा एका माणसं विचारलं, म्हणजे महाराज, समजा विवाहित स्त्री आहेत, लग्न झाल्यानंतर लक्ष देतात, तिथे कुंकू आहेत, मंगलसूत्र आहेत, पण विवाहित पुरुष कसं का ओळखणार? मी म्हटलं एक ज्याचा चेहरा पडलेला आहे समजून घ्यावं, लग्न झालेलं आहे. टेन्शन घेऊन काही डोक्यावर काहीच राहिलं नाही, मोकळं पटांगण झालं. एक न्हाव्याकडे गेला आणि खुर्चीवर बसला. न्हाव्याने काय करायचं, मोजायचे का कापायचे? मोजणे इतकेच होते.
टेन्शन घेऊन घेऊन काहीच राहिलं नाही. आमच्या माता बहिणी नाही काय कधी टक्कल, कधी टेन्शन घेतच नाही. हं? जे घडलं ते शेजारीने सांगून मोकळं. ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा फ्रेश होऊन निघून जातात कामाला. माणसं कोणाला सांगतच नाही, टेन्शन घेऊन घेऊन डोकं तापायला लागतं. म्हणून टेन्शन घेत जाऊ नका जरा. पण संसार आहेत मला, कारण माणसाची अडचण अशी आहेत, बाहेर कोणाला सांगावत लोक गैरफायदा घ्यायला पाहतात, म्हणून कोणाला सांगता येत नाही. महिलांना बिचाऱ्यांना तेवढी सोय आहे शेजारीला सांगायची, कारण जेवढ्या बातम्या लेख तिकडून होत्या सगळ्या. अटल बिहारी वाजपेयी होते बघा प्रधानमंत्री, त्याला राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम. आणि त्यांनी काय केलं, त्यावेळेला मिसाईल परीक्षण झालं पोखरा इथं. त्या मिसाईल परीक्षण जेव्हा तयारी झाली, डॉक्टर अब्दुल कलाम यांना अटल बिहारी वाजपेयीने फोन केला, तयारी कुठपर्यंत आली आहेत. सांगितलं तयारी पूर्ण झालेली आहे. हळूच वाजपेयींनी विचारलं राष्ट्रपतींना, कुठं बातमी लीक तर झाली नाही ना. अब्दुल कलामने सांगितलं, लीक व्हायला काही कारणच नाही, कारण तुम्हालाही कोण देईन, मलाही कोण नाही. दोघंही मोकळेच. मी सांगत होतो दुःखाचं कारण, संसारामध्ये दुःख लोक बघतात. आता खरं म्हणजे अध्यात्म मनुष्याला निश्चित परमार्थ या दुःखापासून सुखाकडे घेऊन जातो. संसारामध्ये आसक्ती दुःखाला कारण असते. अंता ममता. एकदा एक मनुष्य पेपर वाचत होता, वर्तमानपत्र. पेपरला बातमी होती, बसची ट्रकची धडक, 12 जागेवर ठार, 15 गंभीर जखमी, 18 किरकोळ जखमी. हेडिंग वाचलं आणि पानं उचकीत होत, त्यावेळी एक मनुष्य पडत पडलं. का तुम्हाला काही कळलं का? म्हणले काय? बसची ट्रकची धडक झाली. हो, आताच बातमी पाहिली म्हणले पेपरला. तुम्हाला काही वाटलं नाही का? काय वाटायचं, लोक धडका देतात, आपण काय करावं? त्यांना गड्यांनी चालवता येत नाही का? ते धडका देऊन मरतात. दररोज बातमी असतात, मग दररोज रडायचं का आपण? कोणाकडून कशा करता रडायचं आपण? त्यांच्या घरामध्ये त्यांच्याजवळ. अहो बातमी नीट बसा. काय झालं? 12 जागेवर गेले आणि त्या 12 तुझी सासूबाई आहे. मग नाव वाचायला लागला. नाव वाचता होतं, सासूबाईचं नाव वाजला, लागला मोठ्याने रडायला. बरं, घरात सासू गेले रडावंच लागतं बरं का. ह्याचा वेळ नाही म्हणत मी. नाही तर सासू गेलं तर नाही रडलं, मग घरी भांडे आपल्याला सुरुवात. आता मेलेल्यांमध्ये माझं कोणीतरी होतं हे म्हटल्यावरच दुःख झालं. घेऊन या छंद माझे माझे, हो 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 हो, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, हो हो हो, घेऊन या छंद माझे माझे. होता बरी बळे झाला मत, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. अहंता ममता दुःखाला कारण आहे, म्हणून ही ममता संसारातून बाजूला करून ते परमात्म्यात यावी. मग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विण जेव्हा सुखून सुख वसेल, त्या परमात्म्याच्या भक्तीत सुख. तुझे पायी सुखे चरिवाये, हो तुझे पायी सुख चरिवाये, तुझे पायी सुख सर्व
तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख म्हणजे जे सुख प्राप्त झाल्यानंतर इतर कुठलेही सुख प्राप्त करण्याची गरज राहत नाही, त्याला सर्व सुख म्हणतात. हा सुख आनंद त्या परमात्म्याच्या जवळ आहेत महाराज. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा आपुला तो एक देव करू नये. पहिलं तो कुवारांनी तो एक शब्द वापरला बरं का. आमच्या समोर 33 कोटी आहे, ते कमी पडतात, पिराला जाऊन पुसतात. दावल मलिक दोम दोम म्हणून. दावल मलिकचा काय संबंध इकडं बरं. पिराचं काय, ते पिराला मुस्लिम कधीच पूजत नाहीत, कारण इस्लाममध्ये अल्लाह सोडून कोणाला पूजन करण्याला परवानगीच नाही. आपणच जातो पिराला पूजायला. 33 कोटी कमी पडले. बरं खरंच 33 कोटी देव आहे का हो? 33 कोटी म्हणजे 33 करोड असा अर्थ नाही बरं का इथं. 33 करोड जर देव असतील तर 33 करोड देवांची नावं कुठं तरी पाहिजे. कोणत्या पुराणात आहे का 33 करोड देवांची नावं? ते नावाचंच मोठं पुराण तयार होईल. 33 करोड देव नाही, 1 करोडही नाही, 1 लाखही नाही, 1,000ही नाही. इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. आपण तो उच्च कोटीचा मनुष्य आहे. मग उच्च कोटीचा मनुष्य म्हणजे काय? तिथं करोड आहे का? इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. देवतांची 33 प्रकार आहेत. त्यापैकी मुख्य प्रमुख पंचायतन देवता सांगितलेले आहेत. देवपूजा करतात प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः. प्रमुख 5 मानलेले आहेत. त्या प्रमुख 5 मध्ये शिव, विष्णू, गणेश, देवी आणि सूर्य असे 5 प्रमुख मानलेले आहेत. बाकीचे सगळे या 5 अवतार आहेत. म्हणजे देवता 33 प्रकारच्या आहेत, ईश्वर मात्र एकच आहेत. एकाच ईश्वराची ही वेगवेगळ्या प्रकारची रूपं असतात आणि म्हणून अनेक देव नाहीत. रुची नाम वैचित्र्या द्रिजकुट नाना प्रदेशाम नृणाम एको गम्यस्तमसी पैसा वर्णय. ज्याची जशी रुची असेल तशा प्रकारचं तो त्या परमेश्वराची त्या रूपाने भक्ती करतो. याचा अर्थ तेवढे प्रकार आहेत असा होत नाही. अनंत रूपे अनंत वेचे ओ दखिल व्यात्याची बाप रखुमा विवरू खुनबारी अनंत वेचे अनंत नामय अनंत. अनंत म्हणते माझ्या स्वामी, ते अनंत गुण त्याचे म्हणून त्याचे गुणही अनंत आहेत. असा आहे तो परमात्मा, पण तो एक. मग तुकोबाऱ्यांना जो एक शब्द जो तुकोबाऱ्यांनी वापरला तो कोणत्या उद्देशाने वापरला? आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो एक तुकोबाऱ्यांचा कोणता आहे? तो वारकऱ्याचा आहे, पंढरीचा पांडुरंग परमात्मा. विटेवारी जाची बाऊले समान, विटेवारी जाची बाऊले
तोचे गदान शोरदादा विटे भरे राज पावले समान विटे भरे राज विटेवरी याची पावले समान तोचे एक दान शिरता आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विड जेव्हा सुख नये. त्या परमात्म्याला आपलंस केलं तर सुख आहे, बाकी जगात कुठे गेलं तर मिळणार नाही. दिसेल तो केवळ सुखाचा आभास दिसेल. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहेत हे मायिक आहेत, माया रचित आहेत आणि ते दुःखाला कारण आहे. द्वितीय चरणात हे रती माई के दुःखाची जनते 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 लाकर येते पण हिऱ्यान कळाले बरं का, लक्षात ठेवा. हिऱ्याची किंमत कोटीत असते. या ठिकाणचे लाकर सीताराम पाटील उपस्थित त्यांनाही धन्यवाद. आमचे जालिंदर पाटील गाढवे यांनाही धन्यवाद. पुणेकर आणि उपस्थित सर्व पाहुणे मंडळी सर्वांना धन्यवाद. 10-15 मिनिटांमध्ये आपण आवरून घेऊ. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. एरती माईके, माईक हा शब्द कसा काय बंगात आला? तुकारामाच्या काळात माईक होते का? त्या काळात तर माईक नव्हते. माईक हा शब्द इथं हा माईक नाही. मग माईक म्हणजे माया रचित. हे जगत माया रचित आहे. याला आदी नाही अंत नाही, मध्येच वास्तव म्हणजे सत्याच्या व्याख्येत बसत नाही. एकदा एक मनुष्य भेटला मला, म्हणजे महाराज कम्युनिस्ट होतो तो. तुमच्या महाराज लोकांनी जगत मिथ्या सांगून सांगून सगळं जग आळशी बनवलं. म्हणजे
मी त्याला विचारलं, बांधावरून हातात टिकोरी घेऊन भांडणं करणं जगताला मिथ्या म्हणतात का हो? तर या ठिकाणी जगताला शास्त्र सत्य मानित नाही, याचा अर्थ असत्य मानतं असंही होत नाही बरं का. मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ तो सत आणि असताहून विलक्षण. कारण सत या व्याख्येत जगत बसत नाही. व्यवहारातलं उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. एक मनुष्य चारा विकायला गेला. पूर्वीचा काळ, 40-45 वर्षापूर्वीचा विषय सांगतो. बैलगाडीमध्ये चारा नेला त्यांनी बाजारात. पैशाची अडचण होती. एक ग्राहक आला, का हो काय भाव दिला चारा, किती घ्यायचं तुम्हाला? उक्त सांगा म्हणे, मी सगळी गाडी घेऊन टाकतो. काही पेंड्या मोजीत नाही बसायच्या, आहे असंच सांगा. तो म्हणला ठीक आहे 300 रुपये. त्या काळातला भाव सांगेल त्यांनी, 40 वर्षापूर्वी 300 रुपये ठरला सौदा. तो म्हणे 300 रुपये त्यांचा घेऊन जा. तो म्हणला कागदावर लिहून द्या. कागदावर काय लिहायचं आता, इथे काय करार करायचं कागदावर लिहून द्यायला. सौदा ठरला 300 रुपयाला, तुम्ही चारा घेऊन जायचा आणि पैसे द्यायचे मला. मग तो समोरचा मनुष्य म्हणला कागदावर लिहिून तुझं काय बिघडलं? माझं काय बिघडत नाही, लिहि तुझ्या हाताने लिहायचं तर मला नाही लिहिता येत, मी आळानी शेतकरी. ते लिहिलं कागदावर, चाऱ्याची गाडी 300 रुपये, करा सही. हा म्हणलं लावा शाही. हा अंगठे बाजार टेकवला अंगठा, गळ्याला म्हणलं हाकल गाडी. तो शेतकऱ्याला गाडी कुठं हाकलतायत? आपला सौदा चाऱ्याचा झाला ना, तुम्ही दुसरं साधन तुमचा चारा घेऊन जा. त्याला मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणले. खोटं कोण बोलतं इथं? इथं काय कागदावर काय लिहिलं? चाऱ्याची गाडी घेतली म्हणे मी, चाऱ्याची गाडी. काही लोक बोलताना असं बोलतात, सत्यवादी हरिश्चंद्र याचाच नंबर. बोलता बोलता खोटं बोलतात, फसवतात लोकांना. आता गरीब भोळा शेतकरी बिचारा, यांनी दिलं चाऱ्याची गाडी 300 रुपये, आणि 300 रुपये ठरलं सौदा, गाडी बैला सही घेऊन चाललाय. तो रडायला लागला, हो मला फसवलंय माणसाने. असं आमचं काही चर्चा झालेली नव्हती, आमची सौदा चाऱ्याचा झाला, हा गाडीने बैल घेऊन चाललाय. आता धमकी द्यायला लागला. तर गरीब माणूस बिचारा काय करेल? आता बाजार होता, लोक कोळाले, का काय झालं, कशाला गरीबाला फसवतो तुम्ही? तो नाही बघा, मी खरा माणूस आहे, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत. तुम्ही वाचावर कागदावर काय लिहिलं. त्यानं म्हणलं चाऱ्याची गाडी 300 रुपये. बघा म्हणले घेतली म्हणले मी. दुसरा म्हणलं पण 300 रुपयात चारायची गाडी सही देतस का? तो सौदा माझा ठरला, तुला काय करत मध्ये काय डोक घालतो म्हणले तू. एक सत्संगी होता, थांब म्हणले, या कागदावर लिहिलं खरं आहे का? मग मी माझ्या हाताने लिहिले आणि सही केली म्हणले. मग या कागदावर बैल लिहिले का? म्हणजे बैल काढ बरं अगोदर. ह्याच्यात जू लिहिलंय का? नाही. काढ म्हणले जू. मग ह्याच्यात चाक लिहिलंय का? नाही. काढ म्हणले चाक. ह्याच्यात आक लिहिलंय का? नाही. काढ म्हणले आक. एका पार्टचं नाव घेऊन सगळे मोकळे उचलचं चार. गरीबाला फसवतोच म्हणले, कागदावर लिहून घेतो. आता कागदावर जरी त्यांनी चाऱ्याची गाडी शब्द लिहिला तरी त्याला विचारा अंती चाऱ्याची गाडी सिद्ध करता नाही आली त्याला. तसं संसार हा विचारा अंती सिद्ध होत नसतो, म्हणून त्याला शास्त्राने मिथ्या म्हटलेलं आहे. कारण नाही आदी अंत्यवसान, ज्याला आदी नाही आणि अंत नाही, सत्य त्याला म्हणतात जे तीनही काळात बाधित होत नाही. जे भूतकाळामध्ये नव्हतं, भविष्यातही नसणार आहेत, म्हणजे आदी नाही अंत नाही मध्ये भासतं, ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही. पण एक म्हणलं संसार जर सत्य नाही असं तुम्ही म्हणाल, मग आम्ही हे बंगले घेतले, गाड्या घेतल्या, हे खोटं आहे का? मुलं शिकवले, ग्रॅज्युएट केले, तू आजोबाच्या मांडीवर खेळतोय, आजोबाच्या मिशा ओढतोय, हे खोटं आहे का? अरे बाबा, खोटं कोण म्हणलं तुम्हाला? सत्य नाही याचा अर्थ असत्य आहे असं पण नाही, कारण संसार हा असत्याच्या व्याख्येतही बसत नाही. असत्याची व्याख्या काय? ज्याचा अत्यंत अभाव आहे त्याला असत म्हणतात. उदाहरणार्थ वंद्यापुत्र. वंद्यापुत्र पाहिलं कोणी? वंद्याला पुत्र नसतो, पुत्र झालं ते वंद्या राहत नाही, म्हणजे वंद्यापुत्राचा अनुभव कधीच येत नाही. ज्याचा कधीच अनुभव येत नाही त्याला असत्य म्हणतात. किंवा उदाहरण दिलं सस्यशृंग, सशाचं शिंग. पाहिलं कोणी तुमच्यापैकी? नाही, कारण सशाचं शिंगच नसतं, म्हणजे सशाचं शिंग हा शब्द सत्य नाही, वंद्यापुत्र हे सत्य नाही. पण जगत मात्र दिसतंय म्हणून ते असत्याच्या व्याख्येत बसत नाही.
म्हणजे सत्याच्याही व्याख्यात बसत नाही, जे असत्याच्याही व्याख्यात बसत नाही, त्याच्याकरता शास्त्राने स्वतंत्र व्याख्या केली. सत आणि असताहून विलक्षण. सत आणि असताहून जे विलक्षण आहे त्याला शास्त्र मिथ्या म्हणतं बरं का. मग मिथ्या शब्दाचा अर्थ सतही नाही आणि असतही नाही, त्याच्यापेक्षा विलक्षण आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतायत, हे जगत सर्व माईक आहेत. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान, याला आदी नाही अंत नाही म्हणून असणार हे मिथ्यात्व असणारं संसार दुःखमय आहे. आणि म्हणून या संसाराची आसक्ती सुद्धा दुःखाला कारण असते. आणि म्हणून तुला काय करायचंय, त्या परमात्म्याला आपलंसं करायचंय. पण त्याकरता काय करावं, त्याकरता शहाणे माणसं चालत नाही बरं का. परमार्थ करणाऱ्याला कोणी शहाणं म्हणत नाही. आणि परमार्थ हे शहाण्याचं कामच नाही बरं का. आता इथं आलेत ना, हे शहाणे नाही आहे. जे शहाणे ते घरीच आहेत बघा. ज्याला राजकारणाचं वेळ लागलं तो राजकारण चांगलं करू शकतो. ज्याला संसाराचं वेळ लागलं तो संसार चांगला करू शकतो. ज्याला परमार्थाचं वेळ लागलं तो परमार्थ चांगला करू शकतो. ज्या गोष्टी चांगल्या करायच्या असतील त्याच्याकरता वेळच लागावं लागतं. म्हणजे वेळच व्हावं लागत असतं. वेळ झाल्याशिवाय सफलता नाही आहेत. आणि म्हणून इथं आलेले शहाणे कोणी नाही आहेत. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की कसं वेळ लागावं त्या परमात्म्याला, तो अविनाश परमात्मा त्याला आपलंसं करण्याकरता त्याचं पिसं लागावं, त्याचं वेळ लागावं. तृतीय चरणामध्ये अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली लावी मना पिसे गोविंदाचे. त्या परमात्म्याचं वेळ लागावं, पिसं लागावं. जागती स्वप्न सुषुप्ती नाटवे, ही एकाग्रता असावी परमात्मा. बरं काय होईल त्याला प्राप्त केल्याने, त्याचं वेळ लागल्यानंतर तरी काय होईल. महाराज सांगतात आता तू मरणार नाही. म्हणजे असं कसं काय, जो जन्माला तो मरतच असतो. सांगितलं शरीर जरी मेलं तरी तू कीर्ती रूपाने शिल्लक राहशील शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे का तुका म्हणे का मरणे सरे, 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 तुका म्हणे
कैलासवासी सुंदरबाई किसन हिरे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण समस्त हिरे परिवार आणि विशेषतः आमचे हरिभक्तपायण शिवाजी महाराज बहादूरकर, शिवाजी महाराज त्यांच्या सासूबाईच होत्या ना. जो पण सासू तो पण किंमत असते बरं का. तुमचं तसं नाही म्हणा. त्यांचा आग्रह होता, शिवाजी महाराज बेटामध्ये येऊन गेले तारीख घेण्याकरता. आणि विशेषतः त्यांचे चिरंजीव डॉक्टर निळकंठ ते नेहमी साधू संतांच्या सेवेत आणि संपर्कात राहतात. आणि एक बाबा शिवाजी बाबांचेही चांगल्या प्रकारचे त्यांच्यावर संस्कार आहेत परमार्थाचे. हां, एक डॉक्टर आणि एक महाराज. तर अशा प्रकारे या ठिकाणी हिरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.